श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. येत्या रविवारी आहे होळी आणि त्याच दिवशी आहे पौर्णिमा देखील आलेली आहे. महाशिवरात्रीनंतर आपण आवर्जून आनंदाने होळी या सणाची वाट पाहत असतो. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही वाईट दोष आहे, काही निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा असो, वाईट शक्ती असो, त्याचा संपवण्याचा हा दिवस असतो. होळीच्या दिवशी असंही म्हणतात की जी काही निगेटिव्हिटी आहे तिची होळी करायची असते. या दिवशी वाईट गोष्टींचा नाश होतो. बाहेरून आलेली असो किंवा आपल्या आतील असो, या दिवशी नाश होत असतो. भले तुम्ही सार्वजनिक ठिकाणी होळीला जाणार असाल किंवा तुमच्या अंगणात होळी करणार असाल, तर मी आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय कितीही काही झालं तरी कुणालाच सांगायचा नाही. तो उपाय कोणता आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. होळी म्हटलं की वाईट गोष्टींचा नाश करायचा दिवस आहे. वाईट गोष्टी होळीत टाकायच्या असतात, पण त्याचबरोबर होळीत काय टाकायचे आहे हे सर्वात आधी लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपण काय करतो, होळीला जातो, सर्वात आधी पाणी टाकतो, पाण्याने प्रदक्षिणा घालतो, नैवेद्य जो काही केलेला असेल तो नैवेद्य आपण घेतो, तो अर्पण करतो, नंतर दर्शन घेतो व त्यानंतर एक नारळ किंवा खोबऱ्याची वाटी जे टाकत असाल ते टाकतो की झालं, मग आपण दर्शन घेतो आणि घरी येतो. पण तुम्हाला सांगते ते या दिवशी काय करायचं आहे, तर 11 लवंगा, त्यानंतर 11 ह्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. यानंतर 7 बत्ताशे घ्यायचे आहे. बत्ताशे सर्वांना माहीतच आहे. थोडं शुद्ध गाईचं तूप होळीच्या अग्नीला अर्पण करायचं आहे. नैवेद्याच्या आधी टाकलं तरी चालणार आहे किंवा नंतर टाकलं तरी चालणार आहे, त्याला काहीच हरकत नाही. खोबऱ्याच्या वाटीत थोडं तूप घ्यायचं आहे. त्यात 11 लवंगा, 7 बत्ताशे आणि 5 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि हे सर्व होळीच्या अग्नीत टाकायचं आहे. हा झाला. त्यानंतरचा बघा, उपाय करताना मनात श्रद्धा, विश्वास, भाव असणं फार महत्त्वाचं. तो असायला हवा, तरच हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. यानंतर ऑफिसमध्ये, शेजारी, आजूबाजूला अशी काही लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड गोड बोलत असतात आणि आपण तिथून गेलो की पाठीमागून काहीतरी वाईट, आपल्याबद्दल वाईट बोलतात, काहीतरी काड्या करत असतात. अशी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. म्हणून होळीच्या दिवशी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. काय करायचं आहे, सर्वात आधी काळ्या कपड्यात थोडे तीळ घ्यायचे आहेत. ते काळे तीळ घ्यायचे आहेत. कपडा कसलाही असला तरी तो चालणार आहे. त्या कपड्यात चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. त्यानंतर संपूर्ण दिवसभर या कपड्यात ते काळे तीळ बांधून सकाळपासून संध्याकाळपर्यंत होळीच्या दिवशी ते तुमच्या जवळच ठेवायचे आहे. पुरुष लोक खिशात ठेवू शकतात, महिलांनीसुद्धा त्यांच्याच जवळ ठेवायचे आहे. त्यात साडीच्या पदरात बांधून ठेवू शकतात तरी चालेल किंवा पर्समध्ये ठेवलं तरी चालेल, परंतु पर्स ही तुमच्या जवळच ठेवायला हवी. किंवा ओढणी असेल तर ओढणीला बांधून ठेवलं तरी चालेल. फक्त ते तुमच्या जवळच असणं तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही त्या दिवशी ते ठेवायचं आहे. त्यानंतर काळे तीळ का ठेवायचं आहे, तर ज्या काही निगेटिव्हिटी आहे, जे काही वाईट विचार आहेत, वाईट सवयी आहेत, काही वाईट दोष आहे, त्याच्यामध्ये सर्व येणार आहे. म्हणून ते तुमच्या जवळच ठेवायचं आहे. पण हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. आपल्यापुरतंच ठेवा. 4 चौघांना सांगत बसू नका. जेणेकरून जे लोक तुमच्या वाईटावर असतील, तुमचं चांगलं चाललेलं त्यांना पाहवत नसेल, तर अशा लोकांना तर अजिबात सांगू नका. त्याचबरोबर चांगल्या पण लोकांना सांगू नका आणि वाईट पण लोकांना ही गोष्ट सांगू नका. अर्थात सेवा तुम्ही सांगा, मी काळे तीळ ठेवणार आहे किंवा मी ठेवले आहे असे कुणालाच सांगू नका. कसं ठेवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा आणि रात्री होळीच्या अग्नीत ते सर्व टाकायचं आहे.
आणि प्रार्थना करायची आहे. माझ्यातील निगेटिव्हिटी असेल, काही वाईट दोष असतील, काही बाधा असतील, त्या सगळ्यांचा नाश होऊ दे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. यानंतरचा उपाय जो आहे तो आहे गोमती चक्र. हे 7 गोमती चक्र हातात घ्यायचे आहे. देवासमोर दिवा लावून प्रार्थना करायची आहे की जे कोणी माझे शत्रू असतील, माझ्या जीवनात शत्रूने कोणतीही बाधा आणू नये, टाकू नये, तसेच माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ते रात्री होळीच्या अग्नीत ते टाकायचं आहे. आता हे 7 गोमती चक्र होळीच्या अग्नीत रात्री होळी पेटल्यानंतरच टाकायचं आहे. याने पण खूप फायदा होतो. हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. याला काही वेळेचे बंधन नाही. अशा प्रकारे होळी नक्की साजरी करा व झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.